नमस्कार मित्रांनो, माझे नाव विनोद पणे. आज 12 ऑक्टोबर 2025. आता आपण रतनगडला जाणार आहोत. आता आपण इथे गाडीची पूजा चालली आहे. हे मावळे सगळे फुल एक्साइटमेंटमध्ये आहेत. त्यावेळेस आपल्या 2 गाड्या आहेत आणि इकडे पूजा चालली आहे. आपले गुरव साहेब आता पूजा करतायत. आज आपण ही जी दिलेली आहे ती व्यवस्थित पार पडू दे आणि तुझा आशीर्वाद राहू दे. ते आज आपले ड्रायव्हर भाऊ आहेत. आज आपण रतनगडला जाणार आहोत. बोरवलीवरून 9:30ला निघालो आहोत. आता इथे पूजा झाली. नमस्कार मित्रांनो, आता मी रतनवाडीमध्ये पोचलो आहे. आता हे सगळे मावळे नाश्ता करतायत इकडे. बाकीचे मावळे इकडे लाईनमध्ये उभे आहेत नाश्त्यासाठी. आम्ही प्रवार हे इकडे भोसले साहेब पाव वाटतायत. सगळ्यात विशेष म्हणजे पाव वाटण्यासाठी आमचे बघा 3 माणसं आहेत. मित्रांनो, आपला नाश्ता कसा आहे? मिसळ कशी झाली? एकदम झणझणीत मिसळ आहे. हे आपले आता भोसले साहेब मिसळ टेस्ट करतायत. आपल्याला ते सांगतील कशी झाली मिसळ. मिसळ खाण्यामध्ये मग्न झालेत, त्याच्यामुळे ते बोलण्याचे झाले. आमचे बने साहेब स्वतः नाश्ता करताना सर्वांना नाश्ता अगोदर दिला आणि स्वतः आता नाश्त्यासाठी बसलेले आहेत. चला मित्रांनो, आता बरोबर 6:30 वाजलेले आहेत. आता इथून ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे. सगळेजण नाश्ता करून रेडी झाले आहेत. सगळेजण तांबडा रस्सा एकदम दाबून खाल्लेला आहे. चला आता ट्रेकला सुरुवात करतो आहोत. चला मित्रांनो, ट्रेकला सुरुवात झाली आता. चला आता हळूहळू गडाच्या दिशेने चाललो. हे समोर रतनगड दिसतोय. हा इथून असा नजारा दिसतो भारी एकदम. थोडंसं वरती चढून आल्यावर हा समोर आपल्याला रतनगड दिसतोय आणि आपले सगळे मावळे फोटोशूट चालू आहे. अशा प्रकारे मावळे जोशात उत्साहात चाललेले आहेत. जय शिवराय, जय शिवाजी. चल गोपी. मावळे आता हळूहळू गडाच्या दिशेने चाललेले आहेत. हे अलाउड नाही. एक डॉग पण आलाय गाईड करायला. रस्ता माहित नाही ना कोणाला. हा पा समोर रतनगड. आता घनदाट जंगलाचा रस्ता चालू झालेला आहे. हे बा आपले मावळे येत आहेत आता गडाच्या दिशेने हळूहळू कूच होत आहे ना. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादेव महादेव. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. हे आपलेच मावळे आहेत सगळे. हो, अशा प्रकारे आपले मावळे चाललेत पहा. हे पहा, अजून रतनगड खूप लांब आहे. आता चढणीचा रस्ता जायला लागलाय खरा. नाही संध्याकाळी
काय कोणा क्लिअरिटी नाही गाडीच्या क्लिअरिटी खाशील कॅमेऱ्यात बघू नको. हे बघा आपले मावळे अर्धे वरती चढलेले आहेत. अरे आपण चुकलोय. आपले कोण नाही. अरे वा भारी पुढे भारीच बनवतात. इथे जरा आम्ही विश्रांतीला थांबलोय. हा इथून वरती त्र्यंबक दरवाजाकडे रस्ता जातो आणि हा इकडून गणेश दरवाजाकडे रस्ता जातो. आता आम्ही गणेश दरवाजातून वरती जाणार आहोत. आणि हे मावळे आपले आता विश्रांतीसाठी इथे थांबलेले आहेत. इथून जे कोणी मागे मावळे थांबलेत त्यांच्यासाठी वाट बघत बसलो. आता थोडी सोनकीची फुलं दिसायला लागले. बाटली कुठे ठेवलीस. पाण्याची बॉटल आहे दे तिकडे दे भरायला. जय शिवराय. जय शिवराय. ही पहा मित्रांनो आता सोनकीची फुलं दिसायला लागली आहेत. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हा पहा मित्रांनो सोनकीच्या फुलांमधून कसा व्ह्यू मस्त येतोय. जय शिवाजी. जय भवानी. हे पहा मित्रांनो सोनकीची फुलं कशी फुलले आहेत. एकदम भारी नजारा भारी व्ह्यू वाटतोय. जिकडे पाहावं तिकडे सोनकीचीच फुलं दिसत आहेत. हे पहा मित्रांनो कसला व्ह्यू खतरनाक आहे. सोनकीची फुलं आहेत ते. हे पहा मित्रांनो आता आपण जंक्शनला पोहोचलेलो आहोत. हाय. हे पहा इकडून आता वरती लोखंडाच्या सीडी आहेत तिकडे वरती आता आपण जाऊया. आता इथे आम्ही आता इथे लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलेलो आहोत. हा आमचा ग्रुप मावळे सगळे इकडे थांबलेत आणि हा नवीन मावळा आमच्यात जॉईंट झालेला आहे. हे बघा आपले मावळे इकडे लिंबू सरबत घेत आहेत. हे मामा पा आपल्याला लिंबू सरबत देत आहेत. मामा जरा इकडे बघा. हा इथे आल्यावरती लिंबू सरबत तुम्ही जरूर पिया. हे मावळ्याला आम्ही गिफ्ट दिलंय. हे पहा आता जंगलाचा रस्ता लागलेला आहे. दोघांना पण पोटा सांभाळत नाही. तुझा अंग सांभाळ बघ. दोन पावलं जास्त पडत होती. हे पहा कसे मावळे चढतायत वरती. मला मोकळं चालाय ना झालं. जंक्शनच्या इथून वरती निघाल्यावरती पूर्ण हा असा दगडाचा ट्रॅक आहे. भरपूर दगड आहेत रस्त्यामध्ये. आता आपण थोड्याच वेळात लोखंडी शिडीजवळ पोचणार. इथे आपले खूप मावळे थकले आहेत. आपण थकलो नाही बाई. हा तू नाही थकला. तो पोटे थकला.
हा पण टिकणार आम्ही म्हणजे तुला कुणाला बोलायचं आहे? आणि फायनली आमचा ग्रुप, आमचे मावळे पोचले आहेत लोखंडी शिडीजवळ. हा इथून भंडारदरा डॅम दिसतोय. ह्या भंडारदराच्या डॅमच्या इथून आम्ही वरती आलो. तरी पण आम्ही सकाळी 6:30ला ट्रॅक चालू केला होता. आता 9:30 वाजले आहेत. सांग सर्वांना. आपण आता गणेश दरवाजाच्या खाली इथे पोचलो आहोत. तो त्र्यंबक दरवाजा. हा आपला लोखंडी शिडीवरती आता आहोत आपण. फोटो नको, फोटो बस झाले. हे मावळे आपले चढतात वरती. हा पहा लोखंडी शिडीवरून असा व्ह्यू दिसतो. फोटोच मारतो इकडे बघ. हा आलोय. आलोय करतो तिकडे खाली बघ ना कशी होती. ती पहा इकडे सगळे सोनकीची फुलामुळे काय सुंदर नजारा दिसतोय. भाई भाई काय निकालो आता वरती लोखंडी शिडी वरती चढून आल्यावर आता रत्नाई देवीच्या मंदिराकडे चाललो आहोत. हे इकडे गुंफा वगैरे आहे. आज काय नक्की नाही म्हणाले, गेल्यास फोन करतो म्हणाले. हे इकडे मंदिर आहे रत्नाई देवीचं आणि इथून असा खाली व्ह्यू दिसतो. रत्नाई देवीच्या मंदिराच्या इथून पुढे आल्यावरती ही अशी गुंफा आहे. गुंफा तशी मोठी आहे. गुंफेच्या बाहेर सुद्धा थोडी जागा आहे. एक मिनिट. आम्ही आता गणेश दरवाजाजवळ आलो. गणेश दरवाजातून वरती आलो आहोत. वाव, गणेश दरवाजातून आल्यावरती वरती असा मस्त नजारा दिसतो. गणेश दरवाजातून वरती आल्यावर हा कडेलोट पॉइंट आहे इकडे पुढे. आता आपण तिकडे जाऊया. असा मस्त नजारा येतो. आता इथून पुढे आम्ही कडेलोट पॉइंटला चाललेलो आहोत. हे पहा कडेलोटला सुद्धा किती गर्दी आहे आज. कडेलोट पॉइंटला हे असं पाण्याची टाकी आहे. हा कडेलोट पॉइंट वरून दिसणारा व्ह्यू. खतरनाक एकदम आहे.
कडेलोट पॉईंटच्या इथून आता आम्ही वरती चढून गोल बुरुजकडे चाललो आहोत. हा समोर गोल बुरुज आहे. हे गोल बुरुजच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. चला आता आपण गोल बुरुजच्या आतमध्ये जाऊया. आपले मावळे खाली उतरत आहेत. गोल बुरुजाच्या इथून थोडं खाली उतरल्यावरती हे पाण्याची टाकी आहे. गोल बुरुजाकडून आपले मावळे येत आहेत. निसर्गाने नटलेला आपला रतनगड. ही अशी सोनकीची फुलं जिकडे बघावी तिकडे दिसतात. हा पण एक सुंदर नजारा आहे. तुझ्या मोबाईलचे स्टोरेज किती आहे? जय भवानी. आता गोल बुरुजच्या इकडून आपले सगळे मावळे निडे बघायला चालले आहेत. हे बघा खतरनाक व्ह्यू एकदम मस्त. सगळीकडे बघा तिकडे सोनकीची फुलं आहेत आणि ही ब्ल्यू कलरची पण मध्ये कोणती तरी फुलं आहेत. कवल्याच्या भाजीसारखी दिसतात. आमच्या इकडे पिवळी फुलं असतात, इकडे ब्ल्यू कलरची फुलं दिसतात. इकडे बघा तिकडे एकदम सोनकीची फुलं दिसतात. तिकडे थोडी जाणार आहे. आता आम्ही कल्याण दरवाजाजवळ पोहोचलो आहोत. हे पहा, हे कल्याण दरवाजा. तिकडून जायचं खाली नाही तो. पण इथून जाण्यासाठी रस्ता नाही आहे. खाली नाही ना पहिला रस्ता होता का इथे? खाली नाही इथून. इथून इकडे इकडून गेले खाली नाही भुयारी मार्ग आहे. पूर्ण गडाला फिरून आल्यावरती या डोंगराच्या मागून गडाच्या मागून फिरून आल्यावरती हे समोर नेडे दिसते. चला आपण आता नेडे बघायला जाऊया. अशा प्रकारे नेडेच्या इथून वरती आलेलो आहोत. नेडेच्या इथे आलो आता. हे बघा नेडे. आपले मावळे सगळे विश्रांतीसाठी थांबलेत. आणखी ती मांडवकर टीम ती पण गायब आहे. त्यांच्याकडे पॅड आणि इथे सूर्य. नेडे क्रॉस करून पुढे आल्यावरती इकडे बघा ना, आपल्याला रतनवाडी दिसते. त्र्यंबक दरवाजा साईडला. या इथून आपण वरती आलो होतो. ती शिडीच्या खाली गेली. आता आपण नेडेच्या वरती जाऊया. आता आपण नेडेच्या वरती आलोय पूर्णपणे एकदम टॉपला. हा गडाचा एकदम टॉप पॉइंट आहे. इकडून आपण वरती आलो होतो. काय आता इथून मावळे त्र्यंबक दरवाजातून खाली उतरणार. हे नेडेच्या इथून खाली उतरल्यावरती हा असा मस्त व्ह्यू दिसतो. हा त्र्यंबक दरवाजातून माणसं खाली उतरत आहेत. हे इथे वरती नेडे आहे. नेड्याच्या इथून खाली उतरल्यावरती हा असा व्ह्यू दिसतो.
ह्या इथे लोखंडाची सीडी आहे. इथून आम्ही वर चढून या गडाच्या मागच्या बाजूने असं इथे नेड्याच्या इथे आलो. नेड्याच्या इथून असं खाली उतरलो आणि हा इथून असा व्ह्यू दिसतो. ही रतनवाडी. आता इथून आम्ही त्र्यंबक दरवाजाकडे चाललो. आता आपण त्र्यंबक दरवाजातून खाली उतरणार आहोत. हा असा मस्त व्ह्यू आहे त्र्यंबक दरवाजाचा. बसले एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आता हे त्र्यंबक दरवाजातूनच उतरत आहोत खाली. पूर्ण दगड कोरून पायऱ्या बनवल्या आहेत. अजून थोडा खाली उतरून आल्यावरती हा असा व्ह्यू दिसतो. चला सावकाश उतरा रे. वाव, अर्धा खाली आल्यावरती असा व्ह्यू दिसतो मस्त एकदम. त्र्यंबक दरवाजातून आता खाली उतरलो आम्ही. मस्त वाटतो एकदम. हा सगळं एकदम असा एकदम कोरीव कडा आहे. हा त्र्यंबक दरवाजातून आल्यावर हा मस्त व्ह्यू दिसतो. हे समोरून आपले मावळे त्र्यंबक दरवाजातून पुढे येत आहेत. वाव, हे आम्ही इकडून त्र्यंबक दरवाजावरून खाली उतरून आलो. आता आपण इकडे रतनवाडीकडे चाललो आहे. हे रतनवाडीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे साम्रात गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हे इकडे साम्रातकडे चालले आहेत. हे मस्त व्हॅली आहे. चला आपण आता रतनवाडीकडे जाऊया. हे सर्व मावळे आता रतनवाडीकडे उतरायला चाललेत. हे पहा मित्रांनो, आता आपण इथून वरती गेलो होतो, तिथे परत आलो आहे पूर्ण गडाला राऊंड मारून. इथून आपण गेलो होतो गणेश दरवाजाकडे आणि इकडून आता त्र्यंबक दरवाजावरून खाली उतरलो आहोत. आणि हे इकडे आता आपण रतनवाडीला जाणार आहोत. फायनली आम्ही आता रतनवाडीत आलो आहोत आणि आता इथे आम्ही आंघोळी करण्यासाठी येणार आहोत. हे रतनवाडी आणि हे रतनवाडीतलं मंदिर.
अशा प्रकारे आम्ही हॉटेल प्रवार वरती परत पोचलो आहोत आणि आम्ही जाताना इकडून गेलो वरती आणि येताना या रस्त्याने आलो. इथे समोर रतनगड आहे आणि त्याच्या पायथ्यालाच खाली इकडे डॅम आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही आंघोळीला आलो आहोत. आता तिकडे आंघोळ करून आम्ही अमृतेश्वरच्या मंदिरामध्ये आलो आहोत. हे अमृतेश्वराचं मंदिर आहे.